वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। शिक्षक भर्ती के दूसरे टप्पे को लेकर एक बहुत बड़ी अपडेट आ रही है। जिस तरीके से आप यहां पर देखोगे कि 24 तारीख को एक मानो कि आप पीडीएफ जो है वो पोर्टल पर अपलोड की गई है, पोर्टल की ऑफिशियल वेबसाइट पर अपलोड की गई है और उसमें कुछ इस तरीके से बताया गया आहे की उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना टेट 2022 दुसरा टप्पा अशा प्रकारे इथे नमूद करण्यात आलेला आहे। आणि खाली दिलेला आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दुसरा टप्पानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत। तो देखिए दोस्तों, प्राधान्यक्रम चॉइसेस जनरेट करने को लेकर और लॉक करने को लेकर यहाँ पर सूचना दी गई है। बड़ी इंपॉर्टेंट ये पीडीएफ होने वाली है। हम वीडियो में आगे बढ़ते हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो या इस पीडीएफ को हासिल करना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आप इस पीडीएफ को हासिल कर सकते हो। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो। वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए। तो देखिए यहाँ पर कुछ 20-22 मुद्दे दिए गए दोस्तों, हम जल्दी जल्दी इसको यहाँ पर समझेंगे। सबसे पहली बात, अगर आप पॉइंट नंबर 1 की बात यहाँ पर करोगे कि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती। सदर चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, म्हणजेच रजिस्ट्रेशन केला होता। त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते, म्हणजेच 2,16,443 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती। मुद्दा क्रमांक 2 येथे दिलेला आहे की टेट 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय दिनांक 7/2/2019 व 10/11/2022, 13/10/2023 व इतर अनुषंगिक तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळातील शिक्षण सेवक या रिक्त पदावर दुसऱ्या टप्प्यांतर्गत भरती करण्यात येत आहे। ओके, यानंतर मुद्दा क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। मुद्दा क्रमांक 3 इथे दिलेला आहे की शिक्षक भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेले पदे इयत्ताच्या गट, उदाहरणार्थ इयत्ता 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी, 9वी ते 10वी व 11वी 12वी व डीएड कॉलेज शिक्षक या गटांसाठी अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणसह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम म्हणजेच चॉईसेस इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार म्हणजेच मेरिट अनुसार संगणकीय पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाइन पद्धतिने निवडेसाठी सिफारिश होणार आहे। देखिए दोस्तों, जहाँ पर भी ट्रांसलेशन की ज़रूरत पड़ेगी हम आपको ट्रांसलेशन करके समझा देंगे, क्योंकि बहुत बड़ी पीडीएफ ये होने वाली है। त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक 5/2/2024 सूचनांचे अवलोकन करावे। म्हणजेच सूचनांचे आपल्याला काय या ठिकाणी अवलोकन करायचे आहे। कोणती सूचना? 5 फेब्रुवारी 2024 ची सूचना। सदरच्या सूचना योग्य त्या फेराफेरासह लागू राहतील। मुद्दा क्रमांक 5, टेट 2022 चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती, बरोबर। यानंतर या वेबसाईटवर मुद्दा क्रमांक 6 या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या व प्रमाणित केलेल्या म्हणजे सर्टिफाइड केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉगिन उपलब्ध होईल। देखिए दोस्तों, एक इंपॉर्टेंट बात यहाँ पर बताई गई है कि जिसने अपना प्रमाण पत्र सर्टिफाइड किया है उन्हीं को यहाँ पर लॉगिन का मौका मिलेगा और उन्हीं को समझो कि वही बच्चे यहाँ पर क्या है एलिजिबल रहने वाले हैं। मुद्दा क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की उमेदवारांना प्राधान्य जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक 25/4/2025 पासून म्हणजेच आजपासून ते दिनांक 2 मई 2025 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे। तो देखिए दोस्तों, आपको 7 दिन का वक्त यहाँ पर दिया गया है, 7 दिन का टाइम आपको यहाँ पर दिया गया है और इन 7 दिन में आपको क्या है, आपका प्राधान्यक्रम जो है वो जनरेट करना है, लॉक करना है। सारी चीज़ें आपको इन्हीं 7 दिनों में कर लेनी है। यानंतर मुद्दा क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे। आता हे बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे ते येथे स्पष्ट दिलेलं आहे की पोर्टलवर
उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा. ओके, सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. हे बघा मित्रांनो, सगळी जी जाहिरात आहे तुम्हाला होम पेज या ठिकाणी पाहता येईल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून त्याचा अभ्याससुद्धा करू शकतात. ओके, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिरातांचे स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. यानंतर मुद्दा क्रमांक 9, प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन टेट 2022 या नावाने होम पेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यानंतर मुद्दा क्रमांक 10, उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. तो देखिए दोस्तों, आपको विथ इंटरव्यू और विदाउट इंटरव्यू ये दोनों यादी जो है वो अलग अलग आप जो है इसको जनरेट कर सकते हैं अपने प्रेफरन्स देने वक्त. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्याबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांनी करता येईल. और आपने जब प्राधान्यक्रम जनरेट किया मतलब आपने आपकी चॉइसेस जो है वो जनरेट किए दोस्तों, और उसके बाद भी आप उसको क्या है देख सकते हैं अपनी खात्री करने के लिए. ओके, मुद्दा क्रमांक 11 या ठिकाणी आपण पाहून घेऊया. मुद्दा क्रमांक 11 इथे दिलेला आहे की मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू आणि या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटासाठी अर्हतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. मुद्दा क्रमांक 12 इथे दिलेला आहे की उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 25/4/2025 ते 2 मे 2025 असा कालावधी देण्यात येत आहे. तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्याचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावे असं इथे स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. मुद्दा क्रमांक 13 इथे दिलेला आहे की उमेदवारांना मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करने बंधनकारक आहे. तो देखिए मुद्दा क्रमांक 13 जो है वो यहाँ पर इम्पॉर्टेंट है, क्योंकि अगर आपको दोनों तरफ आपके जो भी है प्रेफरेंस जनरेट करने हैं, लॉक करने हैं, तो आपको विदाउट इंटरव्यू भी लेना है और आपको विथ इंटरव्यू भी लेना है, और दोनों को क्या करके आपको जनरेट करके लॉक करना, ये बंधनकारक है. ये बात आप समझेंगे, कंपल्सरी है. यानंतर मुद्दा क्रमांक 14 येथे दिलेला आहे की जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून तुम्हाला 25 एप्रिलपासून तर 2 मेपर्यंत ही डेट दिलेली आहे. या कालावधीत आपल्याला काय ते आपले जनरेट अँड लॉक दोन्ही करायचे आहे. मुद्दा क्रमांक 15, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता नुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. देखिए ये इंपॉर्टेंट है, आपके क्वालिफिकेशन के हिसाब से ही आपने प्राधान्यक्रम जनरेट किए, लॉक किए, ये देख लेना आपकी जिम्मेदारी है. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेल्या प्राधान्यक्रम उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसल्यास पदावर नियुक्ती मुलाखतीची शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. ओके, मुद्दा क्रमांक 16 या ठिकाणी दिलेला आहे की ज्या उमेदवारांनी दिनांक 12/2/2023 नंतर शैक्षणिक व व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12/2/2023 नंतर अर्हता प्राप्त असताना देखील दिनांक 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक 12/2/2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उम्मीदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये. तो देखिए दोस्तों, अगर आपका क्वालिफिकेशन जो है वो 12 फरवरी 2023 के बाद का है तो आपने उस प्राधान्यक्रम को लॉक नहीं करना है. ये बात आप यहाँ पर समझ जाएंगे. या प्राधान्यक्रमाच्या कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावरचा विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तथापि सीटेट डिसेंबर 2022 या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल दिनांक 10/4/2023 रोजी घोषित झाला.
आहे। यास्तव केवळ सीटेट उत्तीर्ण झालेल्या उम्मीदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। तो देखिए दोस्तों, जिसने सीटेट दिसंबर 2022 की परीक्षा दिया था, जिसका निकाल जो है यहाँ पर बताया गया है कि 10/4 मतलब 10 अप्रैल को घोषित किया गया था, वही कैंडिडेट सिर्फ इसके लिए एलिजिबल रहेंगे। बाकी कोई कैंडिडेट जो है यहाँ पर एलिजिबल नहीं रहेंगे। दोस्तों 2-3 पॉइंट और रह गए, हम इसको थोड़ा जल्दी खत्म करने की कोशिश यहाँ पर करेंगे। वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए, चॅनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चॅनल को सबस्क्राईब कीजिए। मुद्दा क्रमांक 17 या ठिकाणी दिलेला आहे की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या माहितीचे आधार प्राधान्यक्रम जनरेट होतील। स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याच्या उमेदवारांचे निर्देशनास असल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत, जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण किंवा गैरसोय होणार नाही। मुद्दा क्रमांक 18, उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेला प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील। ओके, अगर आप पहले प्राधान्यक्रम जनरेट करते हो और फिर अगर आपसे कुछ मिस्टेक हो जाती तो आप उसको डिलीट करके क्या है फिर से प्राधान्यक्रम जो है वो जनरेट कर सकते हो। सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतील। सबब उमेदवारांची आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावात। ओके, पॉईंट नंबर 19, उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट 2022 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जाईल। अब आप यहाँ पर रखेंगे कि आप चॉइसेस किस तरीके से देते हैं, आप पहली चॉइसेस क्या दे रहे हैं, आप दूसरी चॉइसेस क्या दे रहे हैं, ये बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट हो जाता है मेरिट के हिसाब से और आपके डिस्ट्रिक्ट के हिसाब से भी, क्योंकि आपको दूर नहीं जाना है तो आपने ये सारा अभ्यास करके ही काम यहाँ पर करना है। उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांच्या त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही। मुद्दा क्रमांक 20 येथे दिलेला आहे की उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही। उमेदवार पात्र असल्यास असलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतात। देखिए मुद्दा क्रमांक 20 बड़ा है। अगर आप चाहते हैं कि आपने अनलिमिटेड प्राधान्यक्रम लॉक करने तो आपको उसको कोई लिमिट नहीं है, आप जितने चाहे जितने दिए गए वो सारे के सारे प्राधान्यक्रम आप लॉक कर सकते हैं। ओके, उमेदवारांचे पॉईंट क्रमांक 21, उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याचे त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहेत। यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षण पश्चिम दक्षिण उत्तर यांचे कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखपत्रांच्या फोटो ID पुराव्यासह विहित मुदतीत संपर्क साधावा। देखिए, अगर आपको आपका मोबाइल नंबर चेंज करना है तो आपने संबंधित शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक या जो भी रिलेटेड है उनसे संबंध करना है, तभी जाकर आप अपना मोबाइल नंबर चेक कर सकते हो। आप घर बैठे बैठे अपना मोबाइल नंबर चेंज नहीं कर सकते हो। ठीक है। मुद्दा क्रमांक 22, उमेदवारांनी पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील। आप जो भी माहिती पोर्टल पर देंगे, जो भी इन्फॉर्मेशन देंगे उसी हिसाब से आपको प्राधान्यक्रम जनरेट होगा। ये आप लोगों को सारी चीज़ें पता है। और आखिर का जो है मुद्दा क्रमांक 23-24 यहाँ पर दिए गए 23, 24, 25, उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्र, जात प्रवर्ग, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यात्या पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही। त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्टार्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल। त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून असल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल। यावास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। तो देखिए, जो भी डॉक्यूमेंट्स वगैरह वो रियल आपने बताना है, क्योंकि भविष्य में आपको कोई दिक्कत नहीं होनी चाहिए। मुद्दा क्रमांक 24 या ठिकाणी दिलेला आहे की उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वतःच्या हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निर्देशनास असल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस पात्र रहेल। तो देखिए, कोई भी फ्रॉड डॉक्यूमेंट्स का इस्तेमाल आपने नहीं करना है। आपको स्पष्ट तौर पर यहाँ पर क्या है इन्फॉर्मेशन दी गई है। मुद्दा क्रमांक 25 दिलेला आहे की पूर्वचारित्र पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून असल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही, तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील। मुद्दा क्रमांक 26 येथे दिलेला आहे की उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू या टॅबवर
क्लिक केल्यानंतर प्रिंट घेता येईल. मुद्दा क्रमांक 27, उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटासाठी, विषयासाठी, शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अनुषंगिक अर्हता धारित करीत असल्यास त्या व्यवस्थापनामध्ये असा एकपेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. अगर आप DED भी है, BEd भी है, उससे ज़्यादा आपके पास क्वालिफिकेशन है और आप एक ही व्यवस्थापन में, एक ही संस्था में अगर आप एक से ज़्यादा प्रेफरेंस देना चाहते हैं तो आप उसके लिए एलिजिबल रहोगे. इस तरीके से मुद्दा क्रमांक 27 में यहाँ पर बताया गया है. पॉईंट क्रमांक 28 येथे दिलेला आहे की मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय, शैक्षणिक अर्हता तसेच TET, CTETचे गुण इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदात प्राधान्यक्रम जनरेट होतील. ओके. मुद्दा क्रमांक 29, शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी अर्ज केल्यास तो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी अर्हता पात्र राहील. आणि मुद्दा क्रमांक 30 आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना येथे एक ईमेल दिलेला आहे ejupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येतील. तो इस तरीके से दोस्तों करीब यहाँ पर 16 मिनट की ऑलरेडी ये वीडियो हो चुकी है और 30 मुद्दे यहाँ पर दिए गए. आप इसको ध्यान से पढ़ सकते हैं. आप इसको हमारे डिस्क्रिप्शन में जाकर, टेलीग्राम में जाकर, व्हाट्सअप में जाकर इसको आप PDF को हासिल कर वहाँ से आप इसको डिटेल में पढ़ सकते हैं. दोस्तों यहाँ पर करीब आपको तमाम चीज़ें बताई गई है और कल से आपके जो प्राधान्यक्रम है वो आप उसको जनरेट करके लॉक कर सकते हैं. दोस्तों 2 मई तक का आपको इसको क्या है वक्त दिया गया है. फिलहाल वीडियो में इतना ही. वीडियो बेहतर लगा तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए. चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.